नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली. 2 चिमुकल्यासह एका विवाहित महिलेनं उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. फारच धक्कादायक प्रकार घडलाय. पती पत्नीच्या घरगुती वाद गेला टोकाला आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेनं आपल्या 2 लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. निकिता अमरदीप भोरे वय 25 असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना त्यांच्या घराशेजारील विहिरीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पत्नीच्या घरगुती वाद टोकाला गेला आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली आहे. काल संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यानंतर रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे. पिळवटून टाकणारी घटना, माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अतिशय धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा गावामध्ये घडली. 2 चिमुकल्यासह महिलेनं आत्महत्या केला. विहिरीत बुडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार